गडागडा गुडुम गुडुम नाही. नमस्कार मुलांनो, माझं नाव आहे रोहिणी निलेकणी आणि आज आपण एक छान गोष्ट वाचणार आहोत बरं का. गोष्टीचं नाव आहे आजीचा चष्मा. लेखन केलं आहे रोहिणी निलेकणी म्हणजे मी. चित्रांकन केलं आहे तान्या व्यासने. मराठीमध्ये अनुवाद केला आहे मीरा जोशीनी आणि प्रकाशन आहे प्रथम बुक्सचं. अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला प्रथम बुक्सच्या वेबसाईटवर म्हणजे www.storyweaver.org.in वर अगदी फ्री मिळतील वाचायला. तर नक्की बघा हां वेबसाईट. आज मी हे जे वाचते ना ते इंडिया रीड्स अलाउडच्या प्रोग्रॅमसाठी आहे, जो प्रोग्रॅम बनवला आहे टर्निंग पेजेस फाउंडेशननी. तर आता वाचूया का. आजीचा चष्मा. आजी तिचा चष्मा सारखा हरवते आणि मग विचारत राहते, कुठे बरं ठेवला मी चष्मा. चष्म्याशिवाय तिला तिचा चष्माच सापडत नाही. म्हणून तिला सारखी मी हवी असते. मी म्हणजे जणू तिचे डोळेच. शिवाय तिचे डोळे शोधायलाही तिला मीच लागते. कधीतरी तिचा चष्मा बाथरूममध्ये राहतो, कधीतरी पलंगावर असतो, तर कधी डोक्यावरच अडकवलेला असतो. मी तिला सांगते, अगं आजी, तो काय तुझ्या डोक्यावर आहे चष्मा. अगं बाई, खरंच की, काय खुळी आहे मी. थँक्यू बाळा, ती खिदळत म्हणते. यावेळेस मात्र आजीचा चष्मा मला सापडतच नाहीये अजून. मी तिच्या नेहमीच्या ठिकाणी पाहिला, सगळीकडं शोधला. तिच्या डोक्यावर, बाथरूममध्ये, तिच्या कपाटात आणि देव्हाऱ्यावर सुद्धा. तिच्या आवडत्या खुर्चीखाली आणि जेवायच्या टेबलावर सुद्धा शोधला. पण छे, अगदी कुठंच सापडेना चष्मा. कुठे बरं गेला असेल. मग मी चांगली गुप्तहेर बनायचं ठरवलं. आज दिवसभरात तिनं काय काय केलं ते शोधून काढूया म्हटलं. आजी म्हणाली, आज मी फारसं काहीच केलं नाही. वीणाच्या सासूबाई आल्या होत्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या. काय काय गावभरच्या गोष्टी सांगतात त्या. त्यांच्याबरोबर खूपदा चहा झाला आणि तुझ्या आईनं केलेले सगळे लाडू त्यांनी खाल्ले. राजू म्हणाला, आजी आज खूपच कामात होती. मुख्यमंत्र्यांना तिनं तिच्या निवृत्ती वेतनाबद्दल काहीतरी पत्र लिहिलं. आई म्हणाली, तुझ्या मावशीशी ती बराच वेळ फोनवर बोलत होती. आज तिनं राजूचा स्वेटर पण विणून पूर्ण केला आणि मग ती थोडा वेळ चालायला जाऊन आली. आता मला चष्मा शोधण्यासाठी बरेच धागेदारे मिळाले. घरातल्या सगळ्या नव्या जागी मी शोधल्या आणि घ्या, सापडला की चष्मा. तिचा चष्मा होता टेबलावर, लोकरीत गुंडाळलेला, तिच्या पेनाच्या शेजारी, फोनच्या खाली आणि बाजूला अर्धवट खाल्लेला लाडू पण होता. आजीच्या पुढच्या वाढदिवसासाठी मी आता पैसे साठवून तिला अजून एक चष्मा घेणार आहे. आवडली का गोष्ट तुम्हाला. तुमची आजी पण असा चष्मा हरवत असते का. मी तरी खूपदा हरवते. कधी कधी माझ्या पण डोक्यावरच असतो तो आणि मी शोधत राहते सगळीकडे. अशा गोष्टी मुलांनो वाचत राहा, स्वतः वाचायला शिका. म्हणून मुलांनो पुस्तकं वाचायला लवकरच शिका, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला गंमतही येईल आणि एक चांगला मित्रही मिळेल. अशाच मजेदार गोष्टींसाठी इंडिया रीड्स अलाउडला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि बघा आपल्या मुलांना वाढताना प्रत्येक पानाबरोबर. आता तुमची पाळी. आनंददायी वाचनाच्या चळवळीत सहभागी व्हा. मुलांसाठी रीड अलाउड करा. फक्त 10 मिनिटं काढा, त्यामुळे मुलांमध्ये खूप फरक जाणवेल.